ते कट करता आपल्याला नंतर. अनुया मॅडम, तुम्ही जॉईन झाले आहात? हो हो. व्हिडिओ पण बोल बोल ना. अरे बोल का, ती इंट्रोडक्शन देणार आहे. मी जॉईन केले ना. मग तेवढं तर उत्तर द्या. हॅलो हो. गार्गी. हॅलो. हां. तुम्ही जॉईन मोठ्यांदा बोल. तू आधी इंट्रोडक्शन देणार आहेस ना? हां. आपण सुरुवात करूया. ओके. मोठ्यांदा बोल कसं. विश्व मंदिर परिषद च्या श्रावण मास कहाणी मास या कार्यक्रमात या कोर्समध्ये सगळ्यांचे स्वागत. आज अनुया आफळे मॅडम आहेत. मी त्यांचा थोडक्यात परिचय करून देते. यांनी 42 वर्षे डिफेन्समध्ये काम केलेले असून आता त्या निवृत्त आहेत. कीर्तन विश्व संस्थेच्या कीर्तन अभ्यास वर्ग व कथाकार अभ्यास वर्ग हा दोन्ही त्यांनी पूर्ण केलेला आहे. त्याचप्रमाणे शास्त्रीय संगीताचे त्यांचे शिक्षण सुरू आहे आणि नारद मंदिर येथे त्यांनी कीर्तनाच्या 2 परीक्षा उत्तीर्ण केलेल्या आहेत. आज मी त्यांना आता विनंती करते की त्यांनी कॅमेरा ऑन करून आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करा. मॅडम, आपण एकदा आवाज वगैरे सगळं चेक करून घेऊया. हो हो. तुम्ही कॅमेरा ऑन प्लीज. अलाव नाही करत आहे. तुम्हाला अलाव करायला लागेल, तिकडनं कॅमेरा ऑन करायला परमिशन द्यायला लागेल. ओके, एकच मिनिट. मॅडम, मी सुरू केलंय. तुमचं आलंय का तिकडे? नाही, नाही अजून नाही येतेस. आलेली रिक्वेस्ट, नाही आलेली. तुम्ही जसं मगाशी ऑडिओ करता केलं होतं तसं अनम्यूट, तसं व्हिडिओ करता पण पाठवा ना. इकडे मी क्लिक करतोय पण येत नाहीये. यू कॅनॉट स्टार्ट म्हणते बिकॉज इट इज डिसेबल्ड बाय होस्ट. हां, ओके. हां. सुरू कर. करू का सुरू आता? मॅडम, एकदा आवाज वगैरे सगळ्यांना हां. आवाज येतोय मॅडम? येतोय का आवाज? चॅट बॉक्स मध्ये हो म्हणून सांगा. हो म्हणून लिहा, आवाज येत असेल तर. येतोय. करायचं सुरुवात? मॅडम, आता मी रेकॉर्डिंगला सुरुवात करते. ओके आता सूत्र तुमच्याकडे. ओके, थँक्यू. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदा भव. नमस्कार. आजपासून आपण महिनाभर ऐकणार आहोत श्रावण मास कहाण्या. मंडळी, कहाणी हा पूर्वापार चालत आलेला एक लोकवाङ्मयाचा प्रकार आहे आणि ह्या कहाण्या ऐकताना आपल्याला त्या वेळेला त्या तिथे असलेली सामाजिक परिस्थिती, तसेच छोट्या छोट्या गावांमध्ये, खेडेगावांमध्ये, काही प्रमाणात शहरांमध्ये सुद्धा असलेले वातावरण, तेथील रूढी परंपरा ह्याचे दर्शन आपल्याला ह्या कहाण्यांमधून होणार आहे. तर आज आपण सुरुवात करणार आहोत. पहिली कहाणी ती आहे कहाणी शुक्रवारची जिवतीची. आज
श्रावण महिन्याची सुरुवात आणि आज श्रावणातला पहिला शुक्रवार. त्यामुळे या शुक्रवारी आपल्याकडे जिवतीची पूजा करण्याची प्रथा आहे. संपूर्ण श्रावण महिन्यात ह्या जिवतीच्या प्रतिमेचे पूजन आपण करतो. ही जिवतीची प्रतिमा जी आहे ती अतिशय अर्थपूर्ण अशी आहे. आता आपण म्हणाल ही जिवती म्हणजे काय? तर आपण आपली आजी, आपली आई ह्या वर्षोनुवर्ष श्रावण महिना आला की आषाढी अमावास्या किंवा श्रावणी शुक्रवार या दिवशी जिवतीची प्रतिमा आपल्या देवघरात ठेवत असत आणि त्याची पूजा करत असत. पण तुम्ही जर बघितलं तर या जिवतीच्या प्रतिमेमध्ये 5 देव असलेले आपल्याला दिसतील. त्यामध्ये पहिला आहे तो म्हणजे नृसिंह, दुसरा आहे तो कालियामर्दन करणारा आपला गोपाल कृष्ण, मधोमध आहे ती जरा जिवंतिका की तिच्या अवतीभोवती मुलं खेळताना आपल्याला दिसतील, आणि खाली आहे ते बुध आणि बृहस्पती. अशा 5 प्रतिमा ह्या आपल्या जिवतीच्या चित्रामध्ये आपल्याला दिसतील. ह्या वर्षोनुवर्ष ह्या 5 प्रतिमांचे आपण पूजन करतो आहे. त्याच्या पाठीमागे नक्कीच काहीतरी हेतू आहे. का बरं ह्या 5 प्रतिमांचे आपण पूजन करतो? तर त्यातील पहिली प्रतिमा आहे ती नृसिंहाची. नृसिंह हा आपल्या विष्णूचा अवतार, चौथा अवतार आपण म्हणून त्याला समजतो. आणि त्या बाल भक्ताचे रक्षण ह्या नृसिंह अवताराने केलेले आहे. तो आपला बाल प्रल्हाद ह्याचे हिरण्यकश्यपूपासून रक्षण करण्याकरता भगवंतांनी जन्म घेतला. त्याचप्रमाणे आपल्या घरातील लहान मुलांवर अचानक येणाऱ्या संकटापासून त्याचे रक्षण करण्याकरता, म्हणजे उदाहरणार्थ उंचावरून पडणे किंवा अन्नामधून काहीतरी त्याच्या विषबाधा होणे, आगीपासून रक्षण, ह्या सगळ्या येणाऱ्या संकटापासून हा नृसिंह त्यांचे रक्षण करतो. म्हणून ह्या प्रतिमेचे पूजन ह्या जिवतीच्या चित्रामध्ये आपल्याला दाखवलेले आहे. दुसरे आहे तो कालियामर्दन करणारा आपला गोपाल कृष्ण. त्यामध्ये आपल्याला गोपाल कृष्ण हा खेळणाऱ्या मुलांचे संरक्षण, म्हणजे मुलं बाहेर खेळायला जातात तेव्हा त्यांचे बाकीच्या बाहेरच्या संकटापासून रक्षण आपल्या गोपाल कृष्णाने केले, हे त्यातून आपल्याला दिसते. आणि तसेच कालियाला म्हणजे नागाला सरपटणाऱ्या ह्या सगळ्या प्राण्यांना अभय असे हे गोपालकृष्णाचे चित्र आपल्याला संकेत करतं. म्हणून त्या प्रतिमेचीही पूजा करतात. त्याबरोबरीनेच मधोमध असणारी जरा जिवंतिका, ह्या दोघीजणी या यक्षगणातील देवता असे मानलेले आहे. त्यांची एक कथा आहे की मगध देशाचा राजा बृहद्रथ याला 2 राण्या होत्या. त्या दोन्ही राण्यांवर त्याचे अतिशय समान प्रेम होते. परंतु त्या दोन्ही राण्यांपासून त्या राज्याला वारस नव्हता. म्हणून एके दिवशी राजा चंड कौशिक या ऋषींकडे आपली व्यथा घेऊन गेला. तेव्हा त्या ऋषींनी राजाला एक आंबा दिला आणि सांगितले तुझ्या राण्यांना खायला घाल. तेव्हा राजाने ह्या दोन्ही राण्यांना तो अर्धा आंबा असं करून खायला घातला. त्यामुळे त्या दोन्ही राण्यांना पुत्रप्राप्ती झाली खरी, परंतु ते पुत्र अर्धे असे जन्माला आले. आता ही अशी अर्धवट झालेली मुलं कशी सांभाळणार? म्हणून राजाने काय केले, ती दोन्ही मुले जाऊन वनामध्ये तो तिथे ठेवून आला. त्याच वेळा तिथून ती जरा नावाची यक्षिण जात होती. तिने त्या नवजात बालकांना पाहिले आणि तिला एक अशी ताकद, अशी एक सिद्धी प्राप्त होती की ती ते जुळवू शकत होती, एक संध करू शकत होती. त्यामुळे तिने तिच्या ह्या ताकदीचा वापर करून ह्या दोन्ही मुलांना एकत्र जोडले आणि त्या दोन्ही मुलांना घेऊन ती संध्याकाळच्या वेळे राजाकडे आली. त्या राजाला आपली दोन्ही मुलं बघून अतिशय आनंद झाला
आणि तिने त्या राजाने त्या जरा ह्या यक्षिणीचे अतिशय मान सन्मान केला. तिचे मंदिर त्यांनी त्या राज्यामध्ये बांधले आणि अग्रदेवतेचा मान त्यांनी त्या यक्षिणीला दिला. तिचीच दुसरी मैत्रीण ही जिवंतिका, की त्या जिवंतिकाचा अपभ्रंश आपण जीवती असं करतो. जिवंतिका म्हणजे काय, तर दीर्घायुष्य देणारी अशी तिचे नाव आहे. आणि म्हणून आपण ह्या देवीची पूजा ह्या श्रावणी शुक्रवारी करतो. ही देवी पाळण्यात आणि आजूबाजूंनी बालकांना खेळवते असे दाखवतात. त्याच प्रतिमेमध्ये खाली बुध आणि बृहस्पती अशा 2 देवांची सुद्धा आपल्याला प्रतिमा बघायला मिळतात. त्यापैकी बुध हा हत्तीवर आरूढ झालेला आपल्याला दिसतो. हत्ती हे उन्मत्ततेचे प्रतीक असे मानतात. मानवी मनाला येणारी उन्मत्तता आपल्या बुद्धीने त्यावर अंकुश प्राप्त करण्याकरता या बुध या ग्रहाची आपण पूजा करतो, बुधाची पूजा करतो. त्याचप्रमाणे बृहस्पती म्हणजे गुरु, तो वाघावर बसलेला दाखवलाय. वाघ हे अहंकाराचे प्रतीक मानतात आणि म्हणून ह्या गुरुच्या कृपेने तो अहंकार ताब्यात ठेवणे असं ही प्रतिमा आपल्याला दाखवते. अशा या पूर्ण ह्या जीवतीच्या प्रतिमेची पूजा आपण दर श्रावणी शुक्रवारी आपल्या घरामधून केली जाते. ही पूजा करताना आपण काय काय करायचं बरं, तर त्या प्रतिमेला आपण एक कापसाचं वस्त्र, म्हणजे त्याला गेज वस्त्र असे म्हणतात, ते व्हावे. आघाडा, दुर्वा, फुलं अशी माळ करून व्हावी. दूध साखरेचा नैवेद्य दाखवावा, फुटाण्याचा नैवेद्य दाखवावा. त्या दिवशी पुरण शिजवावं आणि त्या पुरणाच्या आरतीने प्रत्येक घरातली आई ही आपल्या मुलांना औक्षण करते. संध्याकाळी आजूबाजूच्या आपल्या बायकांना बोलवावे, त्यांना हळदी कुंकू द्यावे, त्यांना दूध साखर आणि फुटाणे द्यावेत आणि सर्वांनी एकत्र बसून ही कहाणी वाचावी. त्यामुळे आता आपण ऐकूया ही जीवतीची कहाणी. ऐका शुक्रवारा तुमची कहाणी. 8 पाट नगर होतं. तिथे एक राजा होता, परंतु त्या राजाला पुत्रप्राप्ती होत नव्हती. त्यामुळे तो अतिशय दुःखी असायचा. एके दिवशी त्या राणीला असे वाटले की आपले एवढे मोठे राज्य, पण त्या राज्याला वारस नाही. मग काय बरं करावे. मग तिच्या मनात एक विचार आला आणि तिने काय केले, त्यांच्या राज्यामध्ये एक सुईण होती, म्हणजे आत्ताच्या भाषेत आपण तिला नर्स म्हणू शकतो. तिला तिने घरी आपल्या राजवाड्यावर बोलवले आणि सांगितले, हे पहा, आमच्या एवढ्या मोठ्या राजाला वारस नाही. तेव्हा तू एक माझं काम कर की आपल्या राज्यामध्ये एखाद्या स्त्रीला एक नाळवारी मुलगा, म्हणजे नुकताच जन्मलेला मुलगा असेल, त्या मुलाला तू कोणालाही न कळता माझ्याकडे आणून दे. मी तुला खूप सारं धन देईन. हे ऐकल्यानंतर त्या सुईणीला ते पटले आणि ती आता शोधू लागली राज्यामध्ये की कुठे कोणाच्या घरात एखादी गर्भारशी बाई दिसतीये का. आणि त्याप्रमाणे तिला एका गरीब ब्राह्मणाच्या घरात त्याची पत्नी गर्भार असलेली दिसते. त्याबरोबर ती सुईण त्या ब्राह्मणाकडे जाते आणि त्याच्या पत्नीला म्हणते, हे पहा, तू आता एवढी गर्भारशी आहेस, आता तू बाळंत होणार, पण तुझी परिस्थिती इतकी हलाखीची आहे की ते तुझं बाळंतपण करायला कोणी येणार नाही. तेव्हा मी तुझं बाळंतपण करते, तू काहीही मला मोबदला देऊ नकोस. हे ऐकल्यानंतर त्या ब्राह्मणाच्या बाईला आनंद झाला, कारण शेवटी ती आता आई होणार होती ना. आई होण्याची संवेदना ही खूपच अतिशय मनाला प्रसन्न करणारी असते. त्यामुळे तिने ते मान्य केले. हे ऐकल्याबरोबर ही सुईण आता राणीकडे आली. राणीला सगळी माहिती सांगितली आणि म्हणाली, पण राणीसाहेब, यासाठी तुम्हाला 2 गोष्टी मात्र कराव्या लागतील. त्या म्हणजे एक तर तुम्ही गर्भारशी असल्याचं नाटक करावं लागेल आणि दुसरं म्हणजे तुमच्या महालापासून
त्या ब्राह्मणाच्या घरापर्यंत एक भुयार खणावं लागेल की ज्या योगे ती ब्राह्मणाची बाई जशी बाळंत होईल तशी तो मुलगा त्या भुयारी मार्गानं मी तुमच्यापर्यंत पोचवेल. आता ठरले सारे. त्याप्रमाणे राणीने तिच्या पोटावर अनेक साड्या बांधून गर्भारशी असल्याचे नाटक सुरू केले. बरोबरीनेच भुयारही खणले गेले. असे करत करत 9 महिने गेले. आता त्या ब्राह्मण बाईची बाळणपणाची वेळ जवळ आली. तिला आता कळा सुरू झाल्या. तसे तिने त्या सुईणीला बोलावणे पाठवले. ती आली. आल्यानंतर ती त्या स्त्रीला म्हणाली, हे पहा, ही तुझी पहिलीच खेप आहे. त्यामुळे तुला कदाचित भीती वाटू शकते. तेव्हा मी असं करते की तुझे डोळे बांधते, म्हणजे तुला भीती वाटणार नाही. त्या परिस्थितीत ती ब्राह्मणबाई त्यालाही तयार होते. अशा रीतीने ती सुईण त्या स्त्रीचे डोळे बांधते आणि ती बाळंत होते. तिला मुलगा होतो. तत्क्षणी ती सुईण ते बाळ दुपट्यामध्ये गुंडाळून राणीकडनं आलेल्या दासीबरोबर त्या भुयारी मार्गाने राजवाड्यावर पाठवून देते. आणि इकडे त्या ब्राह्मण स्त्रीच्या घरातील एक वरवंटा घेते. त्याला एक कुंची बांधते. कुंची म्हणजे एक मोठं टोपडं. आणि तिच्या शेजारी ठेवते आणि तिचे डोळे उघडते आणि तिला सांगते, बाई, तुझं नशीब काय गं बाई, तुला वरवंटा जन्माला आला. खरं तर त्या ब्राह्मण स्त्रीला ते मनापासून पटलेले नसते, पण असहाय असते ती. त्यामुळे तिला खूप दुःख होते आणि तिथून ती सुईण निघून राणीकडे येते. इकडे ते बाळ, तो मुलगा राजवाड्यावर पोचतो. सगळीकडे आनंदी आनंद. राजाला मुलगा झाला. त्यामुळे सगळीकडे पेढे वाटत आहेत. परंतु इकडे ही स्त्री की जिचं ते लेकरू होतं ते तिच्यापासून वंचित झालं. तेव्हा ती अतिशय दुःखी झाली आणि आपल्याच नशिबाला बोल लावू लागली. परंतु तेव्हा तिने मनाशी निश्चय केला की नाही, माझे बाळ जिथं असेल तिथं ते व्यवस्थित राहिले पाहिजे. त्यामुळे तिने जीवतीचे व्रत सुरू केले. दर श्रावणी शुक्रवारी ती त्या जीवतीला मनापासून प्रार्थना करत, तिला म्हणत, हे जीवती माये, माझे बाळ जिथं असेल तिथं ते सुखरूप राहू दे. त्यासाठी तिने काही नेम केले होते की तिने तांदूळाचे धूण ओलांडायचे नाही, कारल्याच्या वेला खालून जायचे नाही, हिरवी साडी, हिरव्या बांगड्या घालायच्या नाही. तसेच ती दिवसभर शुक्रवारचा उपवास करत असत. असे ती कित्येक वर्ष हे जीवतीचे व्रत करत होते. आता राजपुत्र मोठा झाला. एके दिवशी तो फिरत फिरत राज्यामध्ये निघाला. फिरता फिरता तो त्या ब्राह्मणाच्या घरापाशी येऊन थबकला. सकाळची वेळ. ती ब्राह्मणाची बाई अंघोळ करून राये राखत बसली होती. तो राजपुत्र तिथे आला. त्या स्त्रीला बघितल्यानंतर तो थबकला आणि त्याचे मन त्या स्त्रीकडे आकृष्ट झाले. साहजिकच आहे, ती त्याची खरी जन्मदात्री होती. परंतु त्याला ते माहीत नव्हतं आणि ह्या आईलाही माहीत नव्हतं. परंतु कसे बोलणार? अशा परक्या स्त्रीशी बोलणं राजपुत्राला शोभत नाही. म्हणून तो म्हणाला की आपण संध्याकाळी अंधार पडल्यानंतर आपण भेटायला जाऊ. आणि तो राजवाड्यावर परत आला. रात्र झाली. तशा राजपुत्राला त्या स्त्रीची आठवण त्याच्या मनातून जाईना. त्यामुळे तो संध्याकाळ झाल्यानंतर त्या स्त्रीच्या घरापाशी आला आणि आता तो घरामध्ये शिरणार तर त्या स्त्रीच्या दारापाशी गाय वासरू बांधलेले होते. अंधारात त्या राजपुत्राला काही दिसले नाही आणि त्याचा पाय त्या वासराच्या शेपटीवर पडला. आणि काय आश्चर्य, ते वासरू मानवाच्या आवाजात बोलायला लागले आणि ते आपल्या आईला म्हणजे गाईला म्हणताय की कोणा पापी माणसाने माझ्या शेपटीवर पाय दिला. तेव्हा गाय देखील आपल्या माणसाच्या आवाजात आपल्या वासराला सांगते, अरे, जो मनुष्य त्याच्या आईला भेटायला आलाय तो काय तुझ्या शेपटीची पर्वा करेल? हे त्या गाय वासरांचे मानवी आवाजातले बोलणे ऐकून
राजपुत्र क्षणभर स्तिमित झाला आणि दुसरे त्याला असे वाटले की माझ्या हातून एक पाप घडले, की माझा पाय त्या वासराच्या शेपटीवर पडला. माझ्या हातून पाप घडले म्हणून तो राजवाड्यावर परत आला आणि आपल्या आईला म्हणाला की आई, माझ्याकडून असे पाप घडले आहे, तेव्हा आता मी ते क्षालन करण्याकरता काशी यात्रेला जातो. आणि राजपुत्र निघाला. काशी यात्रेला जाता जाता मध्ये विश्रांतीसाठी तो एका ब्राह्मणाच्या घरी थांबला. आता ब्राह्मणाच्या घरी काय स्थिती होती, तर त्या ब्राह्मणाच्या पत्नीला मुले तर होत होती, परंतु ती मुले जन्माला आल्यानंतर 5व्या दिवशी मृत होत असत. त्यामुळे ते दोघंही ब्राह्मण पती पत्नी अतिशय चिंतेत होते. ज्या दिवशी राजपुत्र त्यांच्याकडे आला त्या दिवशी त्याच्या आधी 4-5 दिवस त्या ब्राह्मण स्त्रीला एक मुलगा झाला होता आणि तो 5वा दिवस होता. त्यामुळे ते दोघेजण अतिशय चिंताक्रांत होते. तरी देखील त्यांनी राजपुत्राचे अतिशय आदरातिथ्य केले, त्याला जेव खाऊ घातले आणि त्या दिवशी रात्री राजपुत्र तिथे विश्रांतीसाठी थांबला. तो रात्री त्यांच्या दारापाशी झोपला असता रात्री काय घडले, तर सटवाई आली. सटवाई 5व्या दिवशी येते असं आपल्याकडे प्रथा आहे. असे म्हणतात आपल्याकडे 5वीची पूजा केली जाते. कोणाच्याही घरात लहान मूल जन्माला आले की 5वीची पूजा करतात. त्यावेळा देवघरासमोर पाट्यावर वाण मांडतात. तिथे एक वही पेन ठेवतात. जिवतीचे चित्र घालून एक गंडा ठेवतात. प्रसाद नैवेद्य दाखवतात. अशी आपल्याकडे प्रथा आहे. त्यानुसार ती सटवाई आली तर दारापाशी आडवे कोणतरी पडलेले तिने पाहिले आणि ती म्हणते, कोण मेलं माझ्या मध्ये येऊन झोपले आहे. असे म्हणता क्षणी तिथे जिवती प्रकट झाली आणि ती म्हणते, हे माझं बाळ आहे, ह्या बाळाला ओलांडून तू जायचं नाहीस. अशा त्या दोघींमधला संवाद त्या ब्राह्मण पती पत्नीने ऐकला. त्यांना देखील आश्चर्य वाटले. त्या दोघी तिचा संवाद करत करत असता मध्यरात्र उलटून गेली. त्याबरोबर ती सटवाई तिथून निघून गेली आणि जिवती अदृश्य झाली. पहाट झाली. राजपुत्र उठला तेव्हा हे ब्राह्मण पती पत्नी त्याच्या पाया पडू लागले. तेव्हा राजपुत्र म्हणतो, अरे अरे, तुम्ही ब्राह्मण, मी तुमच्या पाया पडायला पाहिजे. तेव्हा ती ब्राह्मण पत्नी म्हणाली, नाही नाही, आज तुमच्यामुळे माझ्या बाळाचे प्राण वाचले. आणि त्यांनी रात्री घडलेली हकीकत सगळी राजपुत्राच्या कानावर घातली आणि त्याला म्हणले, तुम्ही आजच्याही दिवस तुम्ही जर थांबलात तर तुमचे आमच्यावर उपकार होतील. त्यानुसार राजपुत्र त्याही दिवशी तिथे थांबला. आदल्या दिवशी सारखेच सर्व गोष्टी तशाच घडल्या आणि त्यामुळे त्या ब्राह्मणा पत्नीचे ते मूल वाचले, त्याचा जीव वाचला. त्यामुळे त्या दोघांनी राजपुत्राला खूप सारे आशीर्वाद दिले आणि अखेर राजपुत्र आता काशी यात्रेला पुढे निघाला. काशीला पोचला, गंगा स्नान केले आणि आता तर्पण करण्याकरता तो गंगेच्या पाण्यात उभा राहिला. आणि आता तो तर्पण करणार तेवढ्यात पाण्यातून 2 हात वर आले. त्याला काही समजेना. तेव्हा जो विधी सांगणारा ब्राह्मण होता त्याला राजपुत्राने विचारले की हे काय आहे. तेव्हा ब्राह्मण म्हणाला, तू असे कर, तू जेव्हा इथून परत जाशील तेव्हा राजवाड्यावर गेल्यानंतर तू दवंडी पिटव आणि तुझ्या राज्यातल्या सर्व लोकांना तू भोजन घाल. मात्र त्यामध्ये एक अट असेल, ती म्हणजे त्या दिवशी कोणाच्याही घरात चूल पेटता कामा नये. अखेर राजपुत्राने मान्य केले. तो राजवाड्यावर आला. त्यांनी दवंडी पिटवली की उद्या सर्व लोकांनी राजवाड्यावर जेवण्यास यावे, त्याबरोबर कोणीही घरामध्ये चूल पेटवू नये. ही बातमी त्या ब्राह्मण स्त्रीच्या कानावर गेली. तिला मोठी चिंता पडली, कारण तो दिवस श्रावणी शुक्रवारचा होता. आता काय करणार. माझे व्रत तर मी मोडणार नाही, राजाची आज्ञाही मोडता येत नाही. काय बरं करावं. शेवटी त्या स्त्रीने राजवाड्यावर निरोप पाठवला
त्या राजपुत्राला सांगितले, बाबा रे, माझे असे असे श्रावणी शुक्रवारचे व्रत आहे, ते मी मोडू शकत नाही. ते मी माझ्या बाळाकरता केलेले आहे, माझ्या मुलाकरता केलेले आहे. ते मी कधीच आयुष्यभर सोडणार नाही. मी जर तुझ्याकडे जेवायला यायला पाहिजे असेल तर माझे त्या व्रताचे काही नियम आहेत, हे तुला पाळावे लागतील. राजपुत्रही अतिशय श्रद्धाळू होता, त्यामुळे त्याने ते मान्य केले आणि ती ब्राह्मण स्त्री राजवाड्यावर येण्यास निघाली. ती येण्याआधी राजपुत्राने तांदूळाचं धूण ती ओलांडणार नाही असे तिने सांगितले होते. आता तांदूळाचे धूण म्हणजे तांदूळाची बारीक पावडर, की पूर्वी त्या पावडरीने रांगोळ्या काढल्या जायच्या. अजूनही साऊथ इंडियन लोकांमध्ये अशा पद्धतीने रांगोळ्या काढल्या जातात. त्यामुळे अन्नावरून ओलांडून मी येणार नाही असा तिचा नेम होता. त्यामुळे त्याच्यावरून सारून घेतलं गेलं. त्यानंतर कारल्याच्या वेलाच्या खालून मी येणार नाही. आपल्याकडे असं म्हणतात, कारल्याच्या वेलावर खूप सारे कीटक असतात. मग एखादी बाई जर आपल्या मुलाला घेऊन त्याच्या खालनं गेली तर त्या बाळाच्या अंगावर किडे पडू नयेत म्हणून हा नेम आहे. त्यानुसार कारल्याचा वेल बाजूला केला जातो. तसेच तिने राजपुत्राला सांगितलेले असते, मी कुठलेही हिरवे वस्त्र परिधान करणार नाही, हिरव्या बांगड्या घालणार नाही. तेही राजपुत्राने मान्य केले. असे करत करत ती ब्राह्मण स्त्री राजवाड्याकडे येत होती. परंतु येता येता ती अखंड ती मुखाने म्हणत होती, हे जीवती माते, माझे बाळ जिथं असेल तिथे सुखात राहू दे. असे म्हणत म्हणतच ती राजवाड्यामध्ये आली. आता जेवणाच्या पंक्ती बसले. सर्वजण जेवायला बसले. आता राजपुत्राने तूप वाढायला तो स्वतः आला. वाढता 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 त्या ब्राह्मण स्त्रीपाशी येऊन तो थांबला. आता तो त्या ब्राह्मण स्त्रीच्या पानावर तूप वाढणार. एवढ्यात एक चमत्कार घडला. त्या ब्राह्मण स्त्रीला प्रेम पाना फुटला आणि त्या दुधाच्या धारा त्या राजपुत्राच्या चेहऱ्यावर उडू लागल्या. राजपुत्राला काही कळेनासे झाले. ताबडतोब त्याने ते तुपाचे भांडे खाली ठेवले आणि आपल्या महाली जाऊन तो झोपी गेला. लोकांना सुद्धा काही कळेनासे झाले की काय घडले. पाठोपाठ राणी धावत गेली आणि राजपुत्राला उठवू लागली, पण तो काही केल्या उठेना. तेव्हा जरा वेळाने राजपुत्र जागा झाला आणि त्यांनी आपल्या आईला विचारले, आई, हे काय घडले? तेव्हा मात्र ती राणी अतिशय शर्मिंदा झाली आणि ती आपल्या राजपुत्राला म्हणाली की हे पहा, तू ज्या स्त्रीपाशी गेल्यानंतर हा प्रसंग घडला, तीच तुझी खरी जन्मदात्री आई आहे. मी आपल्या राज्याला वारस पाहिजे या लोभाने त्या स्त्रीला तू जन्माला आल्याबरोबर एका दासीबरोबर तिला न सांगता तिच्यापासून चोरून मी तुला राजवाड्यावर आणले आणि तुला लहानाचे मोठे केले. आज माझ्याकडून हे मोठे पाप घडले. तेव्हा तू तुझ्या आईला भेटायला जा. त्याबरोबर राजपुत्र धावत आपल्या आईकडे गेला आणि आईची आणि मुलाची भेट झाली. त्याने अतिशय आदराने आपल्या आईवडिलांना राजवाड्यावर घेऊन आला. त्यांचा मान सन्मान केला आणि राजवाड्याच्या शेजारीच त्यांनी आईवडिलांकरता एक वाडा बांधला आणि अतिशय उत्तम रीतीने तो राज्य करू लागला. ज्या प्रकारे त्या ब्राह्मण स्त्रीनी ह्या जीवतीची पूजा केल्यामुळे तिला तिचे बाळ मिळाले, तिला तिचा मुलगा प्राप्त झाला आणि ती आनंदी झाली, तसेच आपण देखील ह्या जीवतीचे व्रत करूया आणि आपल्या मुलांसाठी, आपल्या नातवंडांसाठी त्यांच्या दीर्घायुष्याकरता आपण प्रार्थना करूया. हे जे जीवतीचे व्रत आहे ते एका मातृशक्तीने दुसऱ्या मातृशक्तीचे केलेले पूजन म्हणजे जीवतीचे पूजन. जगातील सर्व प्राणीमात्रांच्या उज्ज्वल भविष्याची आणि रक्षणाची प्रार्थना म्हणजे हे जीवतीचे व्रत. म्हणून आपण म्हणूया, जरे जिवंतिके देवी बालयुक्ते प्रमोदिनी रक्षाव्रते महाशक्ती पूर्ण कामे नमोस्तुते. अशा रीतीने मी ह्या जीवतीच्या
कथेला इथे विराम देते. अशाच आपण रोज वेगवेगळ्या कथा याच वेळी ऐकणार आहोत. तेव्हा धन्यवाद. धन्यवाद मॅडम. मी आता रेकॉर्डिंग स्टॉप करते. Recording stopped. कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर